आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू भगिनींना माझा नमस्कार. आपण सच्चिदानंद स्वरूप या विषयावर बोलतोय. आपण आता हळूहळू सत म्हणजे काय, चित म्हणजे काय असं घेत घेत आपण हे जे षड विकार किंवा षड रिपू याच्यावर आपण आलो होतो. खरं म्हणजे हे जे षड विकार आहेत याला सद्गुरूंनी षड प्रेरणा असा शब्द वापरलेला आहे. आणि मला वाटतं हे षड विकाराबद्दल सद्गुरूंनी जे काही सांगितलं ते खरं विलक्षण आहे. आणि ह्या षड विकारांचा जर आपण चांगला अभ्यास सद्गुरूंच्या ज्ञानातून केला तर मला वाटतं आपलं आयुष्यामध्ये खूप फायदा होणार आहे. कारण माझ्या दृष्टीने जसं जीवनमूल्य महत्त्वाची आहेत, समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, कृतज्ञता ही जेवढी महत्त्वाची आहे तेवढे जे षड विकार ज्याला आपण म्हणतो या षड प्रेरणा ज्या आहेत त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. कारण जे काही आज सगळं आयुष्य चाललेलं आहे, जीवन संसार म्हणजे जी धडपड चाललेली आहे आनंदासाठी, आनंदाचा शोध घेण्यासाठी जी धडपड चालू आहे त्याच्यामधले हे 6 प्रेरणा खूप महत्त्वाचे आहेत, प्रपंच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचे आहेत. तर आपण जर नीट बघितले 6 प्रेरणा जर बघितल्या आपण तर त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की क्रोध आणि मत्सर हे 2 जे प्रेरणा आहेत याचा संबंध कुठेतरी मिळत नाही ह्याच्याशी आहे. कारण सद्गुरू काय म्हणतात की काम म्हणजे इच्छा, काम वासना नाही, फक्त काम वासना नाही तर काम म्हणजे इच्छा. ही इच्छा आपण इच्छा मिळवण्याच्या मार्गामध्ये जर कोण मध्ये आला किंवा ती इच्छा आपली परिपूर्ण नाही झाली तर माणूस चिडतो किंवा रागवतो, म्हणून क्रोध निर्माण होतो. आणि मग सद्गुरूंनी पुढे काय सांगितलं की लोभ म्हणजे मिळालं, कुठली काम किंवा इच्छा पूर्ण झाली की आणखीन मिळावं असं वाटतं, त्याला लोभ म्हटलं. नंतर काम, क्रोध, लोभ, मोह. मोह म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला हितकारक नाहीये, आपल्या दृष्टीने हिताची नाहीये ती करावं असं वाटणं म्हणजे मोह. आणि त्याला दुसरा अँगल सद्गुरूंनी जो सांगितला तो म्हणजे वाईट गोष्ट करावीशी वाटणं आणि चांगली गोष्ट न करावीशी वाटणं हा पण मोह आहे. तर दोन्ही अँगलनी सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. आणि उदाहरण दिलं की साधं उदाहरण म्हणजे अभ्यास करणं हे आपल्या हिताचं आहे हे सगळ्यांना माहीत असतं, माहीत नसतं कोणाला नाही, परंतु ते न करण्याचा मोह आपल्याला होतो. म्हणजे काय, न करण्याचा मोह होतो. म्हणून दोन्ही अँगलनी सद्गुरूंनी तो मोह विषय घेतलेला आहे. त्याच्यानंतर मदवर सद्गुरूंनी छानपैकी सांगितलेलं आपल्याला की आपण कसे काही गोष्टी आपल्याला मिळायला लागल्या किंवा आपण उन्मत्त होतो, कसे मत्त होतो. आणि मग नंतर आता जो शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे मत्सर. तर मला सांगायचं की क्रोध आणि मत्सर हे 2 गोष्टी अशा आहेत की काहीतरी न मिळाल्यामुळे त्या होतात आणि बाकीच्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर ते मिळाल्यानंतर आणखीन मिळाव्याच्या किंवा हिताच्या नाही ते करण्याच्या वगैरे वगैरे. म्हणून क्रोध आणि मत्सर या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्या इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्याला आयुष्यामध्ये यश अपयश येत राहतं. अशा वेळेला क्रोध ही गोष्ट निर्माण होते आणि मत्सर ही गोष्ट निर्माण होते. 2 गोष्टी निर्माण होत असतात. म्हणून मत्सर म्हणजे सद्गुरूंनी काय सांगितलं की मला जे पाहिजे ते मला न मिळता दुसऱ्याला मिळालं की आपल्याला त्या माणसाबद्दल मत्सर वाटायला लागतो. बरं, मला नको, मला सर्वच पाहिजे असतं, त्यामुळे ज्यांना काय काय मिळालंय ते सर्वांबद्दल आपल्याला मत्सर वाटतच असतो. आणि ही नॅचरल प्रेरणा आहे, याच्याबद्दल सद्गुरूंना काही म्हणायचं नाही. सद्गुरू म्हणतात मत्सर वाटणं हे स्वाभाविक आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पण मत्सर वाटल्यानंतर त्या मत्सराला आपण कसं वाकवतो
आपल्या आयुष्यामध्ये त्याला खूप महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की मत्सराचं रूपांतर द्वेषामध्ये होता कामा नये, तिरस्कारामध्ये होता कामा नये. आणि जनरली ज्यांना सुसंस्कार मिळालेले नाही आहेत सद्गुरूंचे किंवा जीवनविद्येचे, त्यांना त्याचं रूपांतर नेहमी द्वेषामध्येच होतं किंवा तिरस्कारामध्ये होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, माणसामध्ये वितुष्ट येतं आणि हे सगळं कुटुंबामध्ये जो चालू असतं, संस्थेमध्ये चालू असतं, नंतर राष्ट्रामध्ये जो चालू असतं, पक्षामध्ये चालू असतं, राजकीय पक्षामध्ये सगळीकडे ही गोष्ट चालूच असते. कारण कोणाला तरी काहीतरी मिळतं आणि कोणाला तरी काहीतरी मिळत नाही, अशा गोष्टी होतच राहतात. म्हणून मत्सरचं रूपांतर सद्गुरूंनी काय सांगितलंय की ते आपलेपणामध्ये व्हायला पाहिजे आणि नंतर ते आदरामध्ये व्हायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. म्हणून मत्सरी गोष्ट जी आहे ना, ही आपण वेळीच सावध राहायला पाहिजे. आपल्याला मत्सर हा होणारच, दुसऱ्याला काहीतरी आपल्याला जे पाहिजे ते दुसऱ्याला मिळाल्यानंतर आपल्याला थोडंसं वाईट वाटणारच. पण त्या वाईट वाटण्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर द्वेषामध्ये होता कामा नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणून याच्यासाठी सद्गुरूंनी काय सांगितलं की जिथे परिणाम आहे तिथे कारण हे असतंच. म्हणजे जो माणूस पुढे जातो आयुष्यामध्ये, यश मिळवतो, कीर्ती मिळवतो, त्याला ते मिळतं त्याच्यामागे काहीतरी कारण असतंच. आणि कारण म्हणजे अभ्यास, त्याचा अभ्यास असतो, त्याची योग्यता असते, त्याची गुणवत्ता असते आणि त्याच्यामुळे त्याला मिळत असतं. एक बाकीच्या गोष्टी सोडून द्या, किंवा वशिल्याने गेला हे आपण म्हणतो, पण वशिल्याने जास्त टिकत नाही माणूस, कधी लक्षात ठेवायचं. कुठल्याही संस्थेमध्ये किंवा कुठल्याही कंपनीमध्ये वशिल्याने गेलेली माणसं वरती ती जास्त काळ सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणून यशस्वी माणसं सगळीच वशिल्याने जातात हे चुकीचं आहे. यशस्वी माणसं ही त्याच्या गुणवत्तेमुळेच जातात. आपल्याला ती गुणवत्ता दिसत नाही कारण द्वेष, हे लक्षात ठेवायचं. एखादा माणूस पुढे गेला की आपल्याला तो पुढे का गेला हा प्रश्न पडतो, पण त्याच्यामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असते हे आपण पाहू शकत नाही किंवा आपण पाहत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. आपण पाहत नाही, आपण ॲक्सेप्ट करायला तयार नसतो की त्याच्याकडे गुणवत्ता आहे म्हणून, पण आपण त्याच्याबद्दल द्वेष, मत्सर, तिरस्कार मात्र करत राहतो. आता हे जे द्वेष, मत्सर, तिरस्कार जे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आयुष्यामध्ये आपल्याला कुठेही उपयोगी पडत नाही, लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही जेवढा मत्सर कराल तेवढं आयुष्यामध्ये तुम्हाला मत्सर करण्यासारख्या गोष्टी वाढत जाते. आणि ह्याला कारण सद्गुरूंनी सांगितलं की अंतर्मन हे सांगितलेलं आहे. म्हणून ही जाणीव आपल्याकडे जी नांदते आहे बहिर्मन आणि अंतर्मन या रूपाने, तिथे या प्रेरणा ज्या आपल्या बहिर्मनामध्ये चालू असतात, मत्सर म्हणा, द्वेष म्हणा, याचं रूपांतर कशामध्ये होतं की त्याची वाढ होण्यामध्ये होतं, लक्षात ठेवायचं. म्हणून जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याची वाढ होणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणून चांगल्या गोष्टींची वाढ होणं खूप महत्त्वाचं आहे. मत्सर जर करत राहिलो आपण, द्वेष करत राहिलो, तर अशी परिस्थिती तुमच्या वाट्याला जास्तीत जास्त यायला लागेल. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त अपयशी होत जाल आणि लोक यशस्वी होत राहतील आणि तुमच्या ठिकाणी ही अपयशाची साखळी म्हणतात ती चालूच राहील. म्हणून एका बाजूने अंतर्मन शास्त्र सद्गुरूंनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा मत्सर करता तेव्हा तुम्ही आपल्याकडे अभावाचं भाव ठेवता. अभावाचा भाव आपण ठेवतो. म्हणजे माझ्याकडे काहीतरी कमी आहे, माझ्याकडे कमी आहे, दुसऱ्यांना सगळं मिळतंय, मला मिळत नाही. हा जो मिळत नाही हा जो भाव आहे ना, हा इंग्लिशमध्ये लॅक म्हणतात, लॅक. आणि त्याच्या विरुद्ध आहे अबंडन्स. म्हणून लॅक हा जो आपण सतत भाव ठेवला तर तो भाव अंतर्मनामध्ये जाऊन तुम्ही आयुष्यभर तुमच्या जीवनामध्ये अभावच निर्माण होईल, लक्षात ठेवायचं. म्हणून हा जो भाव आहे ना की दुसऱ्यांबद्दलचा आदर,
दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करणं, ह्याच्यातनं तुमचे गुण वाढतील हळूहळू, पण तुम्हाला त्याच्यातनंच फायदा होईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरूंनी जो मत्सर हा विषय घेतलेला आहे, हा मत्सर विषय सर्वात महत्त्वाचा आहे, हे मी सांगतो तुम्हाला. आणि आपल्याला हे पावलं पावली आपल्याला दिसतं. साधी गोष्ट बघा, आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा दोन भावामध्ये एक भाऊ जर वरती चांगला यश मिळवलं, चांगले पैसे मिळवले, की दुसऱ्या भावाला त्याच्याबद्दल जळफळाट सुरू होतो आणि एवढा द्वेष सुरू होतो मग त्यांच्यामध्ये. त्यामुळे कुटुंबामध्ये नेहमी भांडणं जी होतात ती ह्याच्यातनंच होतात. एक भाऊ वरती गेला की दुसऱ्या भावाला ते झेपत नाही, कारण दुसऱ्यांचं यश पचवणं एवढं सोपं नसतं, दुसऱ्यांचं यश पचवणं. म्हणून जीवनविद्या काय सांगते, रिजॉईस इन द सक्सेस ऑफ अदर्स. सद्गुरूंचं सगळं उफराट आहे, त्यामुळे प्रॉब्लेम होतो जरा. हे उफराट आहे ना काम. रिजॉईस इन द सक्सेस ऑफ अदर्स सो दॅट यू विल बी ऑल्सो सक्सेसफुल. खरं म्हणजे पुढचं वाक्य आहे ते, सो दॅट यू विल बी ऑल्सो सक्सेसफुल इन फ्युचर. पण रिजॉईस इन द सक्सेस ऑफ अदर्स एवढं सोपं नाही आहे. दुसऱ्यांच्या यशाने आनंदी होणं हा एक साधनेचा भाग आहे, साधनेचा. आणि याच्यासाठी सद्गुरूंचं ज्ञान जेव्हा आपल्याला मिळतं ना, तेव्हा आपण तिकडे सावध राहतो, त्या मत्सराच्या ठिकाणी सावध राहतो. आणि आपण खोटं का होईना आपण त्याच्या आनंदात सहभागी व्हायला प्रयत्न करतो आणि हळूहळू आपल्याला ती सवय लागू शकते. म्हणून मी नेहमी म्हणतो की सद्गुरूंनी जे जे सांगितलंय ते सगळं उफराट आहे आणि हे उफराट करण्यासाठी साधना लागते. पण प्रत्येकाला साधना म्हणजे फक्त दिव्य साधना दिसते, हा मोठा प्रॉब्लेम आहे. मला काल एक ऑस्ट्रेलियामधनं फोन आला की मला हे बाकीचं माहिती आहे, बाकीचं सगळं माहिती आहे आम्हाला. म्हणजे काय, प्रपंचाच्या अँगलने आम्हाला सगळं माहिती आहे, मला जरा दिव्य साधना सद्गुरूंची शिकायची. मग त्याच्यासाठी मला कुठली पुस्तकं वाचली पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे, मी सगळं सांगितलं जरा कुठली पुस्तकं वाचायची. मग लोकांना असं वाटतं की बाकीच्या गोष्टी जे संसारात आपण जगतो तिथे काही साधनेची गरज नाही असं वाटतं. आणि मला खात्री आहे की ही साधना केल्याशिवाय, प्रपंचातली साधना केल्याशिवाय परमार्थातली साधना कधीच जमणार नाही, लक्षात ठेवा. आता ढगेसाहेबांनी जो विषय मांडला आत्ता, तो सगळ्यात मला आवडला. तो म्हणजे मुळे काका, किंवा आम्ही त्याला नाना म्हणतो, त्यांना कधीही मी चिडलेलं बघितलं नाहीये, कधी आपला अपमान झाला म्हणून चिडून बसले. कारण संस्थेमध्ये मी अशी माणसं बघितलेली आहेत की अपमान झाली की निघून पण गेलेली आहेत. कोणीतरी अपमान केला म्हणून सद्गुरूंना सोडणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. तुम्ही सद्गुरूंकडे येता की त्या माणसासाठी येता हे महत्वाचं आहे. पण मी अशी माणसं बघितली की जी स्वतःला थोड समजत होती आणि आम्ही पण त्याला थोड समजत होतो, पण ती माणसं कोणीतरी अपमान केला म्हणून निघून जायला लागली. हे बरोबर नसतं, लक्षात ठेवा. आपण येतो सद्गुरूंकडे येतो, सद्गुरूंकडनं आपल्याला ज्ञान घ्यायचं असतं. आणि सद्गुरूंनी जरी अपमान केला तरी त्याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे, हे जो समजून घेतो. कारण सद्गुरू नेहमी सांगायचे, पूर्वीचे सद्गुरू असायचे ते लाथाबिथा मारायचे, बघायला किती किती ह्याच्यामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, त्याच्यासाठी लाथा मारायची आणि बघायचे ह्याच्यामध्ये काय फरक पडतो. सद्गुरू काय लाथा मारत नव्हते आणि सद्गुरू कोणाला वाईट पण म्हणत नव्हते. त्यामुळे आपण हे जे नाना मुलांचं मी जे उदाहरण दिलं की आपण जेव्हा शांत राहणं आणि जीवनविद्यात जगणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून हा मत्सर जो आहे ना, मत्सर हा सगळ्यात माझ्या दृष्टीने मोठा शत्रू आहे, मोठा शत्रू आहे. आणि हा क्षणोक्षणी आपल्याला दिसत असतो, क्षणोक्षणी हा मत्सर क्षणोक्षणी आपल्याला अनुभवायला येतो. आणि त्या अनुभवताना त्याच्यावर ट्रीटमेंट देणं म्हणजे साधना, हे लक्षात ठेवायचं. त्या मत्सर आपल्याला जेव्हा वाटतो तेव्हा त्याची ट्रीटमेंट बरोबर दिली पाहिजे आपल्याला लगेच.
नाहीतर मग ते गळू वाढत जातं लक्षात ठेवायचं. म्हणून आपण लहानपणापासून हे गोष्टी मुलांना शिकवत असतो, आपणच शिकवतो मुलांना की कॉम्पिटिशन, स्पर्धा ही लहानपणापासून आपण मुलांच्या डोक्यात घालत असतो. पहिला नंबर आलाच पाहिजे, कुठेही गेलं की तू पहिला आला पाहिजे, हे त्याच्यामध्ये आपण एक सगळं म्हणजे बिंबवतो आपण त्याच्या मनामध्ये की तुम्ही पहिलाच आलं पाहिजे. त्यामुळे पहिला काय सगळे येऊ शकत नाही आणि आपला बाळा आपल्याला वाटतो खूप हुशार, पण तो काय एवढा हुशार नसतो आणि आपण त्याला सतत पहिला येऊन सांगतो आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी स्पर्धा सुरू होते लहानपणापासून आणि ही आयुष्यभर आपण स्पर्धा करत असतो. सगळीकडे स्पर्धा चालू आहे आयुष्यामध्ये. आपण पहिला आलं पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे, बाकीचे गेले फुल्ली. त्यामुळे ही जी स्पर्धा आपण लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये घालतो ना, त्याच्यामुळे या मत्सर ही नावाची चीज तयार होत असते लहानपणापासून. कारण तुम्ही त्याची तुलना करत जाता नेहमी, तो बघ कसा पहिला आला तर तू, मग त्या पहिल्या येणाऱ्या मुलाबद्दल त्याला राग यायला लागतो. कसला अभ्यास करतो डोंगरा तरी मला चालतो. म्हणजे त्याच्या मनामध्ये ती स्पर्धा जागृत होते आणि मग तो त्याचा हेट करायला लागतो, त्याला द्वेष करायला लागतो. ही सगळीकडे परिस्थिती असते. पण तो असं म्हणत नाही किंवा त्याचे आई वडील असं म्हणत नाही की तो अभ्यास करतो ना म्हणून तू पहिला येतो, तू पण अभ्यास कर, तू पण पहिला येशील. म्हणून हे जे पहिला येणं लहानपणापासून आपण जी स्पर्धात्मक, सगळीकडे स्पर्धा चाललेली आहे, कंपन्यांमध्ये सुद्धा आज तेच चालले. हे फ्री कॉम्पिटिशन म्हणजे काय, ग्लोबल कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांना कसं खच्ची करता येईल, दुसऱ्यांना कसं संपवता येईल आणि सगळं आपले मुठ्ठी में कसं येईल, याच्या मागे सगळे असतं. त्यामुळे हा जो मत्सर आहे ना, हा मत्सराचं रूपांतर सद्गुरू सांगितलं आदरामध्ये केलं पाहिजे. म्हणजे काय हो, आदरामध्ये केलं पाहिजे म्हणजे कोणी माणूस जर पुढे गेला किंवा तो आपल्या पुढे गेला तर तो का गेला हे आपण नेहमी बघितलं पाहिजे. त्या कुठल्या गुणामुळे तो पुढे गेला, तो काय करतो म्हणून तो पुढे गेला, हे जर समजून घेऊन त्याच्याबद्दल आपल्याला आदर वाटला पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला समजतंय ना, तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल नक्कीच तुम्हाला आदर वाटेल आणि मग तुम्ही ते गुणवत्ता आपल्या अंगामध्ये कशी येईल हा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मत्सर आपल्यामध्ये येण्यासाठी, म्हणजे मत्सर होण्यासाठी भरपूर लहानपणापासून भरपूर इश्यूज आहेत. कुटुंबामध्ये सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी, जरा एक कोण हुशार असला की लगेच दुसऱ्याला सांगितलं जातं ती बघ कशी हुशार, मग त्या दोघांमध्ये वितुष्ट यायला लागतं. म्हणजे ह्या मत्सरामुळे सगळीकडे वितुष्ट यायला लागतात आणि ह्या वितुष्टामुळेच घरामध्ये भांडणं, संस्थेमध्ये, कंपनीमध्ये, पक्षामध्ये आणि देशामध्ये, धर्मामध्ये या मत्सरामुळे सगळे प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. म्हणून आपण सेल्फी काढायला शिकलं पाहिजे. आपली सेल्फी, आपण फक्त सेल्फी काढत असतो, फोटो, पण आपण कसे आहोत, आपण कोण आहोत, आपली गुणवत्ता किती आहे आणि मग दुसऱ्यांची कंपॅरिझन करा तुम्ही. एखादा माणूस सद्गुरूंच्या जवळ गेला तरी सुद्धा काही लोकांना मत्सर वाटतो. मी हे पण बघितलेलं आहे, अरे हा इथं जवळ काय करतो सद्गुरूंच्या, तू पण जा ना. सद्गुरूंनी कुणाला लांब केलं तुम्ही बघितलंय का? नाही आम्हाला भीती वाटते बरं तिकडेच. मग दुसऱ्याबद्दल तुला काय करायचंय? दुसरा जर सद्गुरूंच्या जवळ जातोय, तुला त्याची भीती वाटते, मग तू का भीतोस? सद्गुरू काय विचारतील म्हणून. नेहमी असं असतं, बॉसला फेस करायला घाबरतात का माहितीये ना, कारण बॉसनी काय प्रश्न विचारायची तयारी नसते. जो अभ्यास पक्का करतो तो घाबरत नाही, तो सरळ पुढे जातो. म्हणून सद्गुरूंच्या जवळ गेलं की जरा बाकीचे लोक म्हणायला लागतात पुढे करतो. स्वतः पुढे का नाही करत? मग तू जा ना सद्गुरू पुढे नको सांगितलंय. म्हणून जे लोक सद्गुरूंच्या जवळ जातात, जे लोक कार्यामध्ये पुढे असतात, त्याच्याबद्दल बाकीचे लोक मत्सर करायला लागतात लगेच. पण असं म्हणत नाही की तो एवढं कार्य करतो ना, त्याच्या दुप्पट कार्य मी करून दाखवेन.
असं कोण म्हणत नाही. आणि ह्याला ईर्ष्या म्हटलंय सद्गुरू, ईर्ष्या. सद्गुरू काय म्हणतात की तुम्हाला मत्सर वाटणं साहजिक आहे, पण तो जे मिळवतोय त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्याची कुवत, योग्यता जर आपण वाढवली आणि जास्त मिळवायचा प्रयत्न केला तर ते जास्त चांगलं आहे. म्हणून ईर्ष्या या शब्दाचा अर्थ थोडासा काही लोक तो निगेटिव्हली घेतात. ईर्ष्या म्हणजे काय म्हणतात त्याला निगेटिव्ह टोन वापरतात, पण सद्गुरूंनी तो ईर्ष्या हा पॉझिटिव्हली वापरलेला आहे. पॉझिटिव्हली म्हणजे काय, एखादा माणूस जर पुढे जात असेल तर त्याला खाली खेचण्यापेक्षा तू पुढे जायचा प्रयत्न कसा होईल ते करतो. म्हणून दुसऱ्यांचे पाय खेचूनच आपण पुढे जाऊ शकतो हा एक गैरसमज आहे. म्हणून लहानपणी आम्हाला सांगितलं होतं की आपली काठी जर मोठी करायची असेल तर दुसऱ्याची काठी कापून टाकायची, म्हणजे आपली काठी मोठी होते. हे बरोबर नाही. मत्सर झाला तर दुसऱ्याची काठी कापून टाकण्यापेक्षा आपली काठी मोठी कशी होईल ह्याच्याकडे लक्ष द्या, मग तुम्हाला मत्सर कधीच वाटणार नाही. आणि ह्याच्यातनं तुमचा काय म्हणतात त्याला तुमचा उत्कर्ष होईल. लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये सगळीकडे आहे ना सद्गुरूंनी स्वार्थच शिकवलेला आहे. मला एक गोष्ट कळलेली आहे की स्वार्थाशिवाय दुसरं काहीच नाही. सद्गुरू नेहमी म्हणायचे की स्वार्थ हेच सत्य म्हणायचे, आणि खरंच ते सत्य आहे. तुम्ही डोळे मिटून बसला तरी स्वार्थच असतो मोक्ष मिळवण्याचा, बरोबर ना. उलट तो फक्त एकट्यापुरती मर्यादित असतो, हो की नाही. इथे जो प्रपंचामध्ये जो स्वार्थ असतो तो बऱ्याच लोकांना उपयोगी पडू शकतो. आता जर एखाद्याने म्हटलं मी कार्यामध्ये डबल कार्य करून दाखवीन, संस्थेला फायदाच होईल ना, लोकांना फायदाच होईल. म्हणून दुसऱ्यांचा मत्सर करण्याच्या ऐवजी आपण दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे. आदर केला पाहिजे म्हणजे काय, समजून घेतलं पाहिजे की त्याच्याकडे काय आहे ते माझ्याकडे नाही आहे, आणि त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. आणि आपण ते करून पुढे जायचा प्रयत्न केला तर खरंच चांगलं होईल. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे की एकमेकांच्या हातात हात धरून तुम्ही पुढे जाऊ शकता. एकाला मागे खेचून किंवा पुढे खेचून माणूस पुढे जातो असं नाही. म्हणून आपण ते कुठलं तो नाटक कुठलं केलं होतं आपण, ते सुखी माणसाचा सदरा, ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं की काय म्हणतात मोठी अशी काठी होती आणि नाही हात बांधलेले होते, दोन्ही हात बांधलेले होते, त्यामुळे असं जेवता येत नव्हतं. असे दोन्ही हात बांधून ठेवले होते आणि समोर ताटं ठेवली होती जेवणाची, आणि जेवा म्हणून सांगितलं होतं. तर हा जेवणार कसा, काय हात असे त्यावेळेस असं जेवता येत नाही, हात बांधलेले होते. मग जो हुशार माणूस होता त्यांनी आयडिया सुरू केली. त्यांनी काय केलं, तिकडचं काढलं आणि दुसऱ्याला दिलं. दुसऱ्याला तर नक्की देता येतं, म्हणजे असं करून सगळ्यांनी एकमेकांना भरवायला सुरुवात केल्यानंतर सर्व तृप्त झाले. पण हेच जर म्हटलं असतं की मलाच फक्त खायचंय तर तो स्वतः पण खाल्लं नसतं आणि दुसऱ्याला पण मिळालं नसतं. म्हणून ही जी सुखी माणसाचा सदरा जो होता ना, तो विषय खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. आपण सतत आहे ना दुसऱ्याला घालून कसं खाली पाडता येईल त्याच्यामध्ये इंटरेस्ट खूप असतो आपल्याला. आणि संस्थेमध्ये मी सुद्धा बघितलंय, संस्थेमध्ये सुद्धा काम करताना, आता आपल्या जीवन विद्या मिशनमध्ये सुद्धा काम करताना मी बघितलेलं आहे की जो खूप काम करतो ना त्याचं कौतुक करण्याच्या ऐवजी त्याला घालून पालून बोलतात. हे कधी करता कामा नये. थोडेच लोक करतात, असं नाही की सगळेच करतात मी म्हणतो, पण थोडेच लोक करतात, त्यांनी पण करता कामा नये. कारण जे लोक कार्य करतात ना पुढे, त्यांच्या मागे तुम्ही उभे राहा. तुम्हाला जर जमत असेल ते करणं तर तुम्ही मागे तरी उभे राहा, सपोर्ट करा, पाय खेचू नका. त्यामुळे हे जे काठी, आपली काठी मोठी काठी कशी करता येईल ह्याच्यावर आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे दुसऱ्यांची काठी कापण्यापेक्षा, हे लक्षात ठेवायचं. म्हणून मत्सर आणि क्रोध हे दोन गोष्टी आहेत ना, इथे कुठेतरी अभावाचा प्रश्न आहे, अपयशाचा प्रश्न आहे, काहीतरी न मिळण्याचा प्रश्न आहे. या दोनच जे षड विकार म्हणूया किंवा प्रेरणा म्हणूया, या दोनच प्रेरणामध्ये तुम्ही बघितलं 6 प्रेरणामध्ये हे जे 2 प्रेरणा आहेत, क्रोध आणि मत्सर, या 2 विषयी तुम्ही जर विचार केला तर तिथे काहीतरी न मिळाल्यामुळे आहे.
आणि बाकीच्या ठिकाणी काहीतरी मिळाल्यानंतर आहे. समजलं मी काय म्हणतो ते कळतंय ना. म्हणून ह्या दोन्हीचा संबंध मोहाशी येतो. लक्षात ठेवा, दोन्हीचा संबंध मोहाशी येतो. मोह म्हणजे काय, जे हिताचं नाही ते करायची इच्छा होते. म्हणून एखादा माणूस जर पुढे गेला आयुष्यामध्ये आणि आपण मागे राहिलो तर त्याला मोह होतो की कसंही करून मी त्याच्या पुढे जाईल. समजते मी काय म्हणतो ते. मग त्याला शॉर्टकट घ्यायचा प्रयत्न करतो तो, आणि त्याला तो म्हणतात ना रॉंग मार्गाने, वाईट मार्गाने तो पुढे जायचा प्रयत्न करतो आणि त्याला तो मोह होतो. लक्षात ठेवा, कारण शेवटी मला त्याच्यासारखं व्हायचं आहे, श्रीमंत. त्याच्यासारखं मला श्रीमंत व्हायचंय, त्याच्यासारखं मला यशस्वी व्हायचंय. तर त्याच्यासाठी मला मग शॉर्टकट घेणं किंवा आडव्या मार्गाने जाणं हा तो पसंत करतो आणि त्याच्यामध्ये मग तो फसत जातो आणि चिखलात रुतत जातो. म्हणून हा जो मोह आहे ना, ह्या मोहाचा संबंध मत्सर आणि क्रोधाशी येतो. क्रोध आल्यानंतर जो असंच होतं, जेव्हा आपल्याला क्रोध येतो तेव्हा संताप येतो, तेव्हा जे आपल्या हिताचं नाही ते करायला बघतो आपण. म्हणजे जाऊन आत्महत्या करेल, नाही तर आणि काहीतरी करेल. म्हणजे थोडक्यात काय, या दोन्हीचा संबंध मोहाकडे येत असतो. वाईट गोष्टी करण्याच्या मागे आपण लागतो. म्हणून हे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आहेत ना, या सगळ्या प्रेरणा आपल्याला नीट हाताळता आल्या पाहिजे. आणि ह्या नीट हाताळणं म्हणजे जीवन आहे, लक्षात ठेवायचं. जीवन म्हणजे फक्त काम, क्रोध, लोभ, मोह, मदच आपल्याला हाताळायचे. कारण ह्या गोष्टी सतत तुमच्या वाट्याला येत असणार, सतत वाट्याला येत असणार. आणि ह्याच्यावर आपल्याला ट्रीटमेंट जी केली पाहिजे ना, ती म्हणजे सुसंस्काराची ट्रीटमेंट आपल्याला करायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंच्या जवळ नुसतं पडून राहणं, सद्गुरूंनी कुठे असं म्हटलंय की सद्गुरूंच्या संगतीत नुसतं पडून राहा. तर लोकांना वाटतं नुसतं पडून राहायचं. नुसतं पडून राहायचं नाहीये. सद्गुरू काय करतात, एक गंमत सांगतो, एक गोष्ट सांगतो. 2 शिष्य असे आपल्या सद्गुरूकडे गेलेले होते. सद्गुरूंनी काहीच शिकवलं नाही, त्याला नुसतं आपल्या कामाला लावलं. तर त्यातला एक शिष्य बोलायला लागला, काय तुम्ही काय कामाला आलं काय, नुसतं मी काहीतरी शिकायला आलोय आणि मला सद्गुरूंनी कामालाच लावून टाकलं इकडे. खूप दिवस झाले. तो विचार करायला लागला, काय शिकवत तर काहीच नाही. दुसरा जो शिष्य होता तो सगळं करताना सद्गुरूंना वॉच करत होता. सद्गुरू कसे वागतात, सद्गुरू कसे बोलतात, हे सगळं तो नोट करत होता आणि त्याच्यातच शिकत होता. म्हणून सद्गुरूंनी त्या दोघांनाही विचारलं, शिकला तेव्हा तो नुसता पडून होता. नुसते पडून, तो काहीच शिकला नाही आयुष्यामध्ये. आणि जो सद्गुरूंकडे राहून सद्गुरू कसे वागतात, सद्गुरू काय बोलतात, हे सगळं शिकून घेऊन त्यांनी आपली प्रगती केली. म्हणून सद्गुरूंचे शिष्य आपण सगळेच आहोत, हे लक्षात ठेवायचं. पण आपण सद्गुरूंकडनं शिकलं पाहिजे. सद्गुरूंच्या जवळ पडून राहणं म्हणजे सद्गुरूंच्या विचारामध्ये पडून राहणं, सद्गुरूंच्या संगतीमध्ये पडून राहणं. आणि ह्याच्यासाठी सतत रोज CD ऐकणं, एक तरी प्रवचन, 7 दिवस नाही काढायचा, रोज कमीत कमी एक CD. आता आमचा उमेश पांगा पुढे बसलाय, मला पांगा म्हणतो मी घरी गेल्यानंतर मला एक तरी असं प्रकरण वाचून किंवा ते झोपत लागत नाही, मला बरं वाटतं एक प्रकरण तरी वाचूया. म्हणजे आपण एक सवय केली पाहिजे की सद्गुरूंचे एक प्रकरण म्हणा, एक CD म्हणा, एक तरी रोज ऐकूनच झोपायचं. झोपायचं म्हणतो कारण काहीतरी काम डोक्यात जाईल, मग कारण झोपल्यानंतर सबकॉन्शियस माइंड मध्ये काहीतरी जातं. त्यामुळे आपल्याला हे ज्या प्रेरणा आहेत, ह्या मत्सर या प्रेरणावर जर बोलायचं झालं तर मला वाटतं प्रत्येक बाबतीत हा मत्सर प्रॉब्लेमॅटिक आहे. प्रत्येक बाबतीमध्ये लहानपणापासून हे जे मी सांगितलं स्पर्धा, या स्पर्धांच्या मागे लागू नका. मी मगाचा विषय अर्धवट राहिला माझा. स्पर्धांच्या मागे लागू नका, त्याला फक्त ज्ञान घेण्याच्या मागे लावा. त्याला सांगा तुम्ही ज्ञान घ्या, नंबर काय येईल तो बघूया, नंबर काय येईल तो बघूया. असं जर तुम्ही केलं मुलांच्या बाबतीत, तर मुलांच्या बाबतीत हा मत्सर आणि मत्सर आपण करायला द्यायचा नाही त्याला. आणि ह्याच्या बाबतीत आपण एक थोडी काय म्हणतो त्याला काळजी घेणं खूप गरजेचं असतं.
आपण दोन मुलामध्ये तुलना कधीच करायची नाही, कारण प्रत्येक जण हा वेगळा असतो हे लक्षात ठेवायचं. आणि प्रत्येकामध्ये काही ना काही गुण ठासून भरलेले असतात, प्रत्येकामध्ये असतात. काही सुप्त असतात, काही आपल्याला दिसतात, एवढाच फक्त फरक असतो. पण मी सांगतो की प्रत्येक माणूस जो जन्माला येतो ना, तो काहीतरी घेऊन येतो. निसर्गाने म्हणा किंवा देवाने ज्या एखाद्या माणसाला पाठवलेलं आहे, प्रत्येक जो माणूस आहे ना त्याला काहीतरी स्किलनीच पाठवलेलं असतं. प्रत्येकाकडे काहीतरी उपयुक्त असं गुण असतोच आणि त्या गुणामार्फत आनंद वाटण्यासाठी त्याला पाठवलेलं असतं. सद्गुरूंनी काय सांगितलंय की माणसाचा जन्म कशासाठी? माणसाचा जन्म आनंद वाटण्यासाठी आणि मग लुटण्यासाठी. आता आनंद वाटणं हा विषय जो आहे ना हा खूप मोठा आहे. परवा मी पनवेलला 2 दिवस त्याच्यावर प्रवचन केली. पण हा आनंद वाटणं आहे ना, याच्यामध्ये आनंद आपल्या स्किलनी वाटता येते. लक्षात ठेवा, गाणारे लोक गाऊन आनंद वाटतात. म्हणून प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहे हे लक्षात ठेवायचं. तो कुठला गुण आहे फाइंड आउट करणं तुमचं काम आहे. आई वडिलांचं ते काम आहे की त्याच्याकडे गुण काय आहेत आणि ते फाइंड आउट करणं आणि त्याला उत्तेजन देणं हे आई वडिलांचं काम असतं आणि त्याचं पण स्वतःचं काम असतं. म्हणून आपल्यातले गुण ओळखणं हे आई वडिलांनी बघितलं पाहिजे आणि दोघांची तुलना फक्त मार्कांनी करणं हे चुकीचं आहे. तुलना करणंच प्रॉब्लेमॅटिक आहे. कसं सांगतो तुम्हाला, कार्यामध्ये सुद्धा आपण जर कोणाचं कौतुक केलं दुसऱ्याला राग येतो. असं का होतं मला प्रश्न पडतो. प्रत्येकाचं आपण कौतुक करत असतो ना, कौतुक कोणाचं आपण करत नाही, सगळ्यांचं जो जो कार्य करतो त्याचं कौतुक होतं. पण प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं कौतुक होऊ शकत नाही. आता नाना मुळेचा आज वाढदिवस होता, आपण नाना मुळेंचं जे गुण आहे त्याचं कौतुक केलं. ह्याचा अर्थ बाकीचे लोक कोणी असे नाही असं नाही ना. मग त्याचा विषय जेव्हा येईल तेव्हा आपण त्याचं कौतुक करतो. ग्रंथदिंडी विषय आला की आपण ग्रंथदिंडीमध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्याचं कौतुक करतो. पण आपण कौतुक केलं की दुसऱ्यांना वाईट वाटणं हे मला तरी अजून कळलेलं नाही काय ते. मला काही लोक येऊन सांगतात, दादा तुम्ही काही करा पण आमचं कौतुक करू नका. मला सद्गुरूंनी शिकवलंय कौतुक करायला, आम्हाला म्हणतो कौतुक करू नको. तर मी म्हटलं असं काय नाही, कौतुक केलं की मला त्रास होतो नंतर. कळलं ना, त्रास होतो म्हणजे बाकी लोक टोचायला बसलेले आहेत. मला मी खरं सांगतोय, मला काही लोकांनी येऊन सांगितलं प्लीज तुम्ही आमचं कौतुक करू. कौतुक केले की आम्हाला त्रास होतो नंतर. नाही केलेलं बरं, आम्हाला कार्य करू दे मस्तपैकी, आम्ही त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहोत कार्यामध्ये. पण आम्हाला असं वाटतं की बाबा कोणी चांगलं कार्य केलं तर कौतुक करावं, कारण कौतुक केल्याने लोकांना आणखी प्रेरणा मिळते हे आपल्याला वाटतं. पण कधी कधी मला कळत नाही करावं की नाही करावं तर प्रश्न पडतो. कोणाला जवळ केलं तरी राग, कोणी माझ्या जवळ आलं अरे पुढे पुढे करतो झालं त्याच्याबद्दल मत. हे असलं लक्षात ठेवा, सद्गुरू प्रत्येकाला जवळ करत होते, प्रत्येकाला. मला याच्यातले एखादे माणसं सांगावे की सद्गुरूकडे गेल्यानंतर सद्गुरू तुम्हाला बोलून लावलेले. सद्गुरू प्रत्येकाला जवळ करायचे, पण आपण जायचं की नाही आपण ठरवायचं ना जवळ जायचं की नाही. आणि जवळ जायचं म्हणजे घरी जाऊन बसायचं नाही, पुन्हा लक्षात ठेवा. काही लोकांना वाटतं जवळ जायचं म्हणजे घरी जाऊन बसायचं, रोज 2 एकदा फोन मारायचा. जवळ जायचं म्हणजे सद्गुरूंचं कार्यरूपाने तुम्ही जवळ जायचं, लक्षात ठेवा. सद्गुरूंचं कार्य हा सद्गुरूंचा श्वास होता, कारण सद्गुरूंचं एकच तळमळ होती जग सुखी करण्याचं. आणि जग सुखी करण्यासाठी सद्गुरू एकटे काय करू शकत नव्हते, तुम्ही सगळे पाहिजे आणि तुमच्या मार्फत सद्गुरूंना जग सुखी करायचं. म्हणून आपण आपलं कार्य जेवढं मनापासून कराल तेवढं तुम्ही सद्गुरूंच्या जवळ जाल, लक्षात ठेवा. सद्गुरूंच्या जवळ जाल. आणि सद्गुरूंनी असं, तुम्हाला उदाहरण आठवत नाही पण सद्गुरूंनी असं बोलून दाखवलेलं आहे की ज्या माणसाला सद्गुरूंनी कधी बघितलं पण नाही त्याला सद्गुरूंनी म्हटलं की तुझं छान झालंय कार्य असं म्हटलेलं आहे.
म्हणजे सद्गुरूंना सगळ्या गोष्टी कशा कळत होत्या हे त्यालाच माहीत, आपल्याला माहीत नाही. पण आपल्याला प्रश्न पडतो की ह्याला कधी सद्गुरू बघितलं, सद्गुरू कसं म्हणतो हा कार्य चांगलं करतो. पण सद्गुरू म्हणायचे तू जे करतोयस ना छान करतो, असंच करत राहा. त्याला मग कळायचं मी काय करतोय आणि सद्गुरू मला कशाबद्दल बोलते. म्हणून सद्गुरूंच्या जवळ जाणं म्हणजे फक्त फिजिकली जवळ जाणंच नाही, फिजिकली पण गरज असते काही लोकांची. आमचे पारे साहेब सद्गुरूंची काळजी घ्यायची, सतत काळजी घ्यायची सद्गुरूंची. तर काळजी घेण्यासाठी तुला काही लागतातच. पण ह्याचा अर्थ त्यांच्यावर कोणीतरी मत्सर करणं असं काही गरज नाही आहे. सगळ्यांनी सगळेजण काळजी करायला तर सद्गुरूंना त्यांची काळजी घ्यायला लागेल. मग त्यामुळे प्रत्येकाचं एक स्किल असतं. पारडे साहेबांचं स्किल वेगळं आहे. एक शब्द तोंडातनं काढणार नाही कधी, एक शब्द तोंडातनं नसतो. फक्त सद्गुरूंकडे त्यांचं लक्ष, फोकस फक्त सद्गुरूंच्या पायावर आणि सद्गुरू काय करतात त्याच्यावर. इथे तिथे लक्षच जात नाही त्यांचं. आणि सद्गुरूंनी कुठे लगेच त्याच्यापुढे हजर सगळ्या गोष्टी. हे त्यांचं स्किल आहे. म्हणजे प्रत्येकानं ते केलं असं नाही. त्यांच्यावर काय परिणाम होत नाही. ऐकलं नाही ऐकलं तर केलेलं असणार, आपलं काम करायचं बस. तर सांगायचा मुद्दा काय, प्रत्येकाकडे वेगळं स्किल आहे. त्यामुळे पाळे येऊन सद्गुरूंच्या जवळ बसला म्हणजे आपण पण जाऊन बसलं पाहिजे. तुम्ही दुसरं कार्य करा, दुसरं काहीतरी करा, अशा रीतीने सद्गुरूंच्या तुम्ही जवळ जाल. म्हणून प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत राहायचं आणि सद्गुरूंच्या जवळ जायचं हे लक्षात ठेवायचं. म्हणून आता हा जो विषय आपला काम, क्रोध, मोह, मद, मत्सर याच्यामध्ये खरं म्हणजे उदाहरणं दिले तर खूप बोलण्यासारखं आहे. पण त्याच्यावर बोलू की आता पुढे जाऊ तुम्हीच ठरवा. हा जो मत्सर आहे ना याच्यावर मला थोडंसं बोलायची इच्छा आहे. मी काय काय उदाहरणं तुम्हाला देतो. पण एक लक्षात ठेवायचं की आपण आपले गुण कसे चांगले करता येतील ह्याच्यावर लक्ष द्यायचं प्रत्येकाने. हे जर लक्ष दिलं ना तर तुमचा मत्सर कमी होईल. आणि मत्सर करून मी जे अंतर्मनाचं शास्त्र सांगितलं की अंतर्मनाला नेहमी आपण ॲबंडन्समध्ये ठेवलं पाहिजे. ॲबंडन्समध्ये म्हणजे काय, बहिर्मनाने कायम आहे ना ॲबंडन्सचाच विचार करायचा, लक्षात ठेवा. कारण आपल्याकडे ही जी चैतन्य शक्ती आहे ना ही सध्या बहिर्मन आणि अंतर्मन रूपानेच नांदते. तर ह्या दोघांचा उपयोग करूनच आपल्याला परमेश्वर पण मिळवायचा आहे आणि प्रपंच पण सुखाचा करायचा आहे. दोघांचाच उपयोग करून. बाकी ती शुद्ध मनवायसाठी नंतर बघू आपण. कारण अंतर्मन एक टोक चैतन्य शक्तीने जोडलेलं आहे आणि बहिर्मनाचं एक टोक जगाशी जोडलेलं म्हणजे प्रपंचाशी जोडलेलं आहे. म्हणून प्रपंचामध्ये बहिर्मनाचा उपयोग करून अंतर्मनातर्फे आपली सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणं, प्रपंच सुखाचा करणं हे एका बाजूनी करायचं. आणि अंतर्मन एका चैतन्य शक्तीला जोडल्यामुळे हेच मन आपल्याला चैतन्य शक्तीपर्यंत सुद्धा घेऊन जायला समर्थ आहे. म्हणून एकीकडनं मनाचं उन्मन करायचं आहे आणि एकीकडे मन हे विषयाच्या आधाराने आपल्याला आयुष्य सुखकर करायचे. त्यामुळे बहिर्मन आणि अंतर्मन ही जोडी जी आपल्याकडे एक वास करते ना ह्याच्यामध्ये खूप कंगोरे आहेत हे लक्षात ठेवा. नुसतं बहिर्मन आपण जे म्हणतो ना, बहिर्मन आणि अंतर्मनाचं जे भावनिक ऐक्य जे म्हणतो ना आपण, तिथे सगळा प्रॉब्लेम आहे. म्हणून बहिर्मनात मोठं की अंतर्मन मोठं मला प्रश्न पडतो कधी कधी. कारण अंतर्मन जर बहिर्मनावर अवलंबून असेल तर बहिर्मनच मोठं. म्हणून बहिर्मनामध्ये सतत ॲबंडन्सचे भाव आले पाहिजे. ॲबंडन्स म्हणजे काय, माझ्याकडे भरपूर आहे याचा जर भाव तुम्ही जर ठेवला तर तुमच्याकडे आणखीन आहे होईल. होईल. आणि हाय म्हणत राहिला तर आणखीन हाय करायची वेळ आहे. बरोबर ना. म्हणून मत्सर करणं म्हणजे अभाव, लॅक. लक्षात ठेवा. आपण जेव्हा दुसऱ्यांचा मत्सर करतो याचा अर्थ माझ्याकडे ते नाही हा विषय तुमच्या मनात आला की तो अंतर्मनात गेलाच. आणि अंतर्मनात एक मजा आहे, नाही म्हटलं ना की लवकर ऐक्य होतं. भावनिक ऐक्य म्हणतात ना, बहिर्मन आणि अंतर्मनाचं भावनिक ऐक्य हे निगेटिव्ह मध्ये लगेच
पॉझिटिव्ह मध्ये लगेच होत नाही. काय प्रॉब्लेम आहे मोठा, अंतर्मनाचा प्रॉब्लेम आपला नाही. म्हणून हे सगळे जे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आहेत ना, हे त्याच्यामध्ये सगळीकडे निगेटिव्ह कनोटेशन भरपूर आहेत. आणि हे निगेटिव्हिटी आपल्या बहिर्मनामध्ये जेवढी येईल ना, तेवढी ती अंतर्मनामध्ये जाऊन हे सगळे प्रेरणाचं रूपांतर विकसित होण्यापेक्षा शत्रूमध्ये होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणून आपण आहे ना ॲबंडन्सचा भाव टाकला पाहिजे. कारण मी मागच्या सांगितलं की हे जे अंतर्मन आहे ना, ऑलवेज गो लाईफ वर्ड, हा विषय लक्षात ठेवा. मी सांगतो तो अंतर्मन ऑलवेज गो लाईफ वर्ड म्हणजे कॉस्मिक लाईफ फोर्सच्या दिशेने जातं. म्हणजे काय होतं, ते नेहमी चांगलंच करायला बघतं तुमचं. अंतर्मन कधीच अधोगतीला जात नाही. मला एकदा एका मुलीने प्रश्न विचारला की आपलं बहिर्मन नेहमी खालीच का जातं, ते वरती का जात नाही. तो बहिर्मनाचा स्वभाव आहे. कारण का, आपण शोधात आनंदाचा शोध करण्यासाठी निघालोय. म्हणजे स्वानंदाचा विसर पडल्यामुळे आपण आनंदाचा शोध करण्याला निघालेलो आहे बहिर्मनामार्फत. म्हणून काय होतं, शोध जो आहे तो उच्च स्थितीमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला खालीच जायलाच जागा आहे, त्याच्यावरती जायला जागा नाही. स्वानंदाची जी लेवल आहे तिथून तुम्ही वरती कुठे जाणार, ती फायनल लेवल आहे. त्यामुळे बहिर्मन खालीच नेऊ शकतं. पण अंतर्मन काय आहे, अंतर्मन हे ॲज गुड ॲज गॉड म्हटलेलं आहे. म्हणजे काय, ती चैतन्य शक्तीच आहे, ते कॉस्मिक लाईफ फोर्सच आहे. फक्त ती तुम्ही जे काही मागता ते देतं, एवढंच आहे. ते गॉडच आहे. लक्षात ठेवा, सब्जेक्ट टू गॉड बीट नंतर बघू आपण शब्द. ते गॉडच आहे. म्हणजे चैतन्य शक्ती जी आहे ना, ऑल पॉवरफुल आहे. अंतर्मन इज ऑल पॉवरफुल. ते सब्जेक्ट टू बहिर्मन शब्द वापरतो आपण, पण ते सब्जेक्ट टू हे काय नाहीये. ते बहिर्मनाने जे मागितलं तर देणं, एवढंच बघतं. कारण सद्गुरू सांगितलंय की तथाच तू म्हणण्याचं काम फक्त करतं. चैतन्य शक्ती दुसरं कुठलंही काम करत नाही, तथाच तू म्हणण्याचं काम करतं. त्यामुळे तुम्ही बहिर्मनाने जे काही मागितलं ते होय म्हणण्याचं काम ते करतं. आणि काय करतं, म्हणून आपण बहिर्मनामध्ये सतत जो भाव ठेवू ना, तो भाव नेहमी उच्च प्रतीचा भाव पाहिजे, उच्च प्रतीचा. त्याला ॲबंडन्सचा भाव. ॲबंडन्स शब्द मला खूप आवडतो. ॲबंडन्स आणि मराठीमध्ये ऐश्वर्य, हा दोन शब्द खूप सुंदर आहेत. ॲबंडन्सचा भाव पाहिजे. माझ्याकडे भरपूर आहे, सगळं माझ्याकडे आहे. आणि ह्याला समाधानी वृत्ती म्हणतात. म्हणून सद्गुरूंनी जो समाधान शब्द जो आपल्याला दिलेला आहे, समाधान हेच धन आहे असं म्हणून आहे. समाधान हेच धन आहे. आणि जेवढे तुम्ही समाधानी राहाल तेवढे तुम्ही आणखीन मोठे व्हाल. काय मजा आहे ना. मला आहे ना सगळं चिंतन केल्यानंतर मला अशी मजा येते की सगळ्या गोष्टी खरे एवढ्या सिम्पल आहेत, पण आपण ते डिफिकल्ट करून ठेवलेले आहे. सद्गुरू इट इज सो सिम्पल पण वी आर मेड इट डिफिकल्ट. खरं म्हणजे आपण शांत राहणं हा आपला स्वभाव पाहिजे की नाही, पण नाही राहू शकत आपण शांत. म्हणून तुम्ही सतत आहे ना, माझ्याकडे आहे हा भाव ठेवा. दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार करू नका. माझ्याकडे आहे ते भरपूर आहे, हा जर तुम्ही भाव ठेवला तर तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. एवढी ताकद आपल्याकडेच आहे. सगळं काही दिलेलं आहे आपल्याला, सगळं काही सद्गुरूंनी दिलेलं आहे, ज्ञान दिलंय, सगळं दिलंय, पण त्याचा वापर आपण करत नाही. मला एवढे काउन्सिलिंगसाठी फोन येतात, हैराण होतो मी आता, हैराण. आणि पुन्हा सगळ्यांचे एकच फोन. आता मी प्रत्येकाला सांगितलं हे सगळ्या गोष्टी सद्गुरूंनी शिकवलेल्या आहेत, मी आणि काय सांगणार तुम्हाला. पण सद्गुरूंचा ऐकतो कोण. पहिला प्रश्न विचारला, प्रार्थना म्हणतो नाही, हल्ली जमत नाही हो, हा पहिलं उत्तर. म्हटलं तू शाखेमध्ये जातो का, हल्ली जमत नाही हो. सगळं जमत नाही हो म्हटल्यानंतर मग हे जमणार कसं तुम्हाला. म्हणून एक लक्षात ठेवा, हे ज्ञान आहे ना, हे सोपं नाहीये. सद्गुरूंनी सगळं सोपं करून सांगितलं, याचा अर्थ ते सोपं नाहीये. हे सोपं आपल्यामध्ये उतरवणं हे सोपं नाहीये. खूप त्याला कष्ट लागतात, खूप सावध राहायला लागतो. कष्ट म्हणजे काय करायला लागत नाही, फक्त सावध. प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहायला लागतं. खूप जरा जरी चुकलो ना की लगेच समजलं पाहिजे आपण चुकलो म्हणून, आणि त्याच्यामध्ये आपण लगेच इम्प्रूव्हमेंट करता आली पाहिजे आपल्याला.
तरच आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत जाईल, लक्षात ठेवा. आणि तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली हे दुसरे सांगू शकतात, आपण नाही सांगू शकत. दुसरे सांगू शकतात. आपण अहंकारी आहोत की नाही हे दुसऱ्यांना जास्त कळतं आपल्यापेक्षा, बरोबर की नाही. म्हणून हा जो बहिर्मन आहे ना, बहिर्मन आपलं, ह्या बहिर्मनामध्ये मत्सराची भावना नको, आदराची भावना ठेवा. दुसऱ्यांबद्दल आदर ठेवा. तुम्ही जेवढा त्याचा आदर कराल ना तेवढा तुमची आदर करण्याची परिस्थिती निर्माण होईल. लोक तुमचा आदर करायला लागतील, एवढी परिस्थिती आपोआप निर्माण होईल. सगळं आपोआप आहे, काही करायची गरज नाही, सिंपल. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही फक्त फोकस करायचं आपल्या कामावर. आपण जे काही करायचं ना त्याच्यावर फक्त फोकस जर केलं ना, बाकीच्या गोष्टी आपोआप होतात, आपोआप. मी हे सगळं आपोआप सांगत नाही, कारण लोकांमध्ये आपोआपच लक्षात जातं आणि बाकीच्या गोष्टी विसरून जातात. पण खरं सांगू का, तुम्हाला मार्ग दाखवण्याचं काम अंतर्मनाचं आहे. तुम्ही प्रयत्न करताना तुम्हाला समजा यश मिळालंच पाहिजे असं तुम्ही एकदा म्हटलं, मनामध्ये गोल पकडला की मला हे पाहिजे, त्याच्यानंतर जरा पण विचार करू नका तो कसा मिळणार. हे मी नेहमी पहिलं सांगतो तुम्हाला. मला हे काउन्सिलिंगमध्ये पुन्हा पुन्हा सांगायला लागतं, कसं मिळणार याचा विचारच करू नका. मला घर पाहिजे ना, तुला काय पाहिजे ते फक्त मागायचं काम कर. कसं मिळणार याचा विचार करू नकोस. तुम्ही म्हणा काय वेळ लागले, पैसा नाही आहे, हे नाही, कसं मिळणार बाप. तू विचार करूच नको कुठलाही. विचार फक्त कसला करायचा, गोल. आणि नंतर आपण आपलं काम करत राहायचं. विचार पकडला की हळूहळू तुमच्या प्रयत्नाला यश देण्याचं काम ते अंतर्मन करतं. म्हणजे विस्मयकारक गोष्टी घडतात, मी बघितलेल्या आहेत. विस्मयकारक गोष्टी घडताना मी बघितलेल्या आहेत. कुठून येतं मला कळत नाही, अशी परिस्थिती होते. कुठून येईल सांगता येत नाही. म्हणून तुम्ही आहे ना, फक्त बहिर्मनामध्ये आहे याचाच विचार करा आणि दुसरं काहीच करायचं नाही. परमार्थामध्ये सुद्धा आहे याचंच भान ठेवायचंय आणि प्रपंचामध्ये सुद्धा आहे याचंच भान ठेवायचं. दोन्हीकडे एकच करायचंय. काय मजा आहे ना, फक्त आहे बदलतोय. परमार्थामध्ये जो आहे त्याचं सतत अनुसंधान ठेवायला सांगितलं सद्गुरूंनी, म्हणजे सतत स्मरण ठेवायचं त्याचं, बरोबर. तसं प्रपंचामध्ये सुद्धा आपण सर्व आपल्याकडे भरपूर आहे हाच भाव ठेवा. भरपूर आहे, मला भरपूर मिळणार आहे, सगळं भरपूर. आणि फक्त प्रयत्न करत राहा. प्रयत्नाला दिशा देण्याचं काम सुद्धा अंतर्मन करणं, सगळं अंतर्मन करणं. तुम्हाला काहीच करायचं नाही. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर तो जॉब तुमच्या समोर डोळ्यासमोर आणून देण्याचं काम सुद्धा अंतर्मन करणं. खोटं वाटेल, बरोबर जाहिरात तू बघशील त्या दिवशी आणि बरोबर ती जाहिरात तुझ्या डोळ्यासमोर येईल, किंवा कोणतरी तुला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवेल, आपोआप तुझ्या समोर येईल. पण त्याच्यासाठी पेपर वाचलाच पाहिजे. तुम्ही म्हणून मी काहीच करणार नाही. तू प्रयत्न करता करता, मी तुम्हाला आज जे सांगतोय ना हे खूप महत्वाचं लक्षात ठेवा. प्रयत्न करता 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 हे संधी, ऑपॉर्च्युनिटीज आपोआप यायला लागतील. सगळं अंतर्मन तुमचं काम करणं, तुम्हाला काही करायचं नाही. तुम्ही फक्त ज्या ऑपॉर्च्युनिटी येतील ते घ्यायला शिकलं पाहिजे. संधी ज्या येतात ना ते घ्यायला शिकलं पाहिजे. आपण घेतच नाही. परवाच एक गोष्ट वाटली, फालतू गोष्ट होती पण ती महत्वाची आहे. एक माकड आणि एक माकडी दोघे गप्पा मारत बसले होते. आपण नाही, माकड आणि माकडी. ते गप्पा मारत बसले होते झाडावर आणि बाजूला नदी होती. इतक्यात आकाशवाणी झाली म्हणे की जो नदीमध्ये उडी मारेल तो बाहेर राजकुमार किंवा राजकुमारी येऊन बाहेर येईल. बघा, जो उडी मारेल नदीमध्ये तो जर माकड असेल तो राजकुमार होऊन बाहेर येईल आणि माकडी नसेल तर राजकुमार येऊन बाहेर येईल. दोघांची चर्चा सुरू झाली, काय खरं आहे काय, शक्य आहे का असं. माकड म्हणून होता, माकडीला काय शक्य आहे का. शेवटी आकाशवाणी झाली की आता थोडाच वेळ राहिला, त्याच्यानंतर होणार नाही म्हणून सांगितलं. माकडीने उडी मारली. माकड बघत बसला काय उडी मारते मुंगळी, आणि ती राजकुमारी येऊन बाहेर आली. आल्यानंतर तिने काय सांगितलं, तू माकडच आहेस, तू फक्त चर्चा करत बसला, होईल की नाही होईल की नाही. अरे वेड्या,
अरे उडी मारली असतं काय बिघडलं असतं, काय झालं असतं जास्तीत जास्त, पुन्हा माकड म्हणून बाहेर झाला असता. माकडीने हुशारपणा म्हणून बायका हुशार म्हणतो ना आम्ही. माकडीने हुशार, माकडींनी काय केलं, उडी मारून बघितली, काय झालं तर वाईट काय, तिने उडी मारली, ती राजकुमारी झाली आणि तिने सांगितलं, त्याला ऐकवलं, तू माकडच राहिला कायम. का? संधीचा फायदा नाही घेतला. संधी येत असते आपल्या पुढे. संधी हा शब्द आहे ना खूप महत्वाचा शब्द आहे, सर्वकडे तोच शब्द आहे. परमार्थामध्ये सुद्धा संधी, प्रपंचामध्ये सुद्धा संधीच. परमार्थामध्ये सुद्धा संधी ज्याला म्हणतात ती पण संधीच असते, ऑपॉर्च्युनिटीच असते. त्या संधीमध्ये आत्मतत्व असतं, आता तिथे मी जात नाही, पण ती पण संधीच असते, म्हणजे ऑपॉर्च्युनिटी असते. एक लक्षात ठेव. संधीचा अर्थ दोन आहे, संधी म्हणजे जोडणं आणि संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी. संधी म्हणजे संधी, म्हणजे मी इंग्लिश मध्ये सांगतो कारण संधीला दुसरं शब्द माहित नाही. संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, लक्षात ठेवा. म्हणून परमार्थामध्ये ज्याला संधी म्हणतात तिथे पण ही संधीच असते आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याची. आणि प्रपंचामध्ये सुद्धा आपल्याला सतत ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडे येतच असतात, आपण घेत नाही. म्हणून अंतर्मन सतत तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असणार. आपलं काम फक्त काय, ऑपॉर्च्युनिटी घेणं. म्हणून हे अंतर्मन लाईक GPS आहे, लक्षात ठेवा. GPS ही सिस्टम तुम्हाला कम्प्लीट डायरेक्ट करते. चुकलं तर पुन्हा मागे वळायला सांगते, युटर्न घ्या, सगळं सांगेल तुम्हाला. काही तुम्हाला गरज नाही, फक्त शांत निवांत राहायचं. आपल्याला निवांत राहायचं म्हणजे आपल्या कामामध्ये पूर्ण लक्ष घालायचं. आपण जे काम करतो त्यामध्ये पूर्ण लक्ष घालायचं. प्रेमाने, आवडीने, कृतज्ञतेने जर तुम्ही काम करत राहिला तर त्याच्यातनं संधी निर्माण होतील, त्याच्यातनं तुमचं पुढला यशाचा मार्ग निघू शकेल. पण काही लोक काम जे करतात ना ते माकडासारखे काम करतात. म्हणजे काय, खरं गाढवासारखं म्हणायला पाहिजे. म्हणजे रोज तेच काम करतात, त्याच्यामध्ये काही शिकत नाहीत, काही इम्प्रूव्हमेंट करत नाहीत. असं काम करायला सद्गुरू शिकवलं नाही. सद्गुरूंनी जेव्हा लव वर्क सांगितलं आपल्याला, तेव्हा सद्गुरूंनी लव वर्कच्या मध्ये एक गोष्ट महत्वाची सांगितली, नुसतं कष्ट करा म्हणून सांगितलं नाही. कष्ट कसे करा, कर्तव्य भावनेने करा. कर्तव्य कोणाप्रती, राष्ट्राप्रती. नुसतं माझ्या पे पॅकेटसाठी नाही, पगारापुरती कर्तव्य नाही. माझं कर्तव्य राष्ट्राप्रती आहे, समाजाप्रती आहे, कुटुंबाप्रती आहे. त्या कर्तव्य भावनेने कर. नंतर काय सांगितलं, कौशल्याने कर. म्हणजे करशील ना, कौशल्याने कर. त्याच्यामध्ये आपलं संपूर्ण काय म्हणतात जीव होत. त्याच्यामध्ये नवीन नवीन आयडिया सुचायला लागतात, म्हणून कल्पकता. सद्गुरूंनी 7 क लिहून दिलेत ना, ते साधे नाही, क लक्षात ठेवायचे. तिथे कल्पकता येते. मग तुम्ही जेवढं कौशल्याने काम करायला लागतात ना, चिंतनातनं कल्पकता येते, नवीन आयडिया सुचतात. तुम्ही नवीन आयडिया सुरू केल्या की वरचा पाऊस खुश, कारण तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. कारण तुमचं जे काम गध्यासारखं केलं आणि जे काम हुशारीने केलं याच्यामध्ये फरक असतो. गध्यासारखं काम केलं गधाच राहतो कायमचं, आणि जो कौशल्याने करतो तो पुढे जातो. लक्षात ठेवा. म्हणून हे कौशल्याने केलं पाहिजे, कल्पकतेने केलं पाहिजे. आणि पुन्हा हे करताना याला पाठ त्याला हे नाही, सर्वांबद्दल करुणा, सर्वांचं कौतुक आणि सर्वांप्रती कृतज्ञता हा जर भाव ठेवला आणि अशा भावामध्ये जर तुम्ही काम करत राहिला तर त्याला लव वर्क म्हणतात. नाही तर नुसतं काम करणं म्हणजे लव वर्क नाही. कार्यामध्ये पण लक्षात ठेवा, कार्यामध्ये ह्यानीच करायचं. कर्तव्य कोण, सद्गुरूचं कार्य करतोय, सद्गुरूंचं कार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. या कर्तव्याने काम करत राहायचं. नंतर कौशल्याने, गधेगिरी कोणी करू शकतो, आणखीन कसं कौशल्याने करता येईल, आणखीन सोपं कसं करता येईल, आणखीन कॉस्ट इफेक्टिव्ह कसं करता येईल. जे काम 10 लाखात करतो ते 8 लाखात केलं तर तुम्ही खरे, नाही तर काय 10 लाखाचे 12 लाख करता येतं. खर्च करून कोणी करू शकतं, पण ते कमी खर्चात केला तर तो खरा हुशार. म्हणून कर्तव्य पाहिजे आपल्याला, कष्ट केलेच पाहिजे. कष्टाला हे नाही, शॉर्टकट नाही, लक्षात ठेवा. पण कष्ट गध्यासारखे करायचं नाही,
कर्तव्यभावनेनी, कौशल्यानी, कल्पकतेने असं कष्ट केले पाहिजे. त्याला स्मार्ट वर्क म्हणतात, लक्षात ठेवायचं. म्हणून सद्गुरू सांगतात ते नीट समजावून घ्या. आणि हे जेव्हा तुम्ही करत राहाल, कृतज्ञता राहाल, प्रत्येकाबद्दल कृतज्ञ, एवढं तुम्ही करत आणि आयुष्यामध्ये अंतर्मन सगळं तुमच्यासाठी करेल, तुम्हाला काही करायला लागणार नाही. आणि त्याच्यामध्ये फक्त एक ब्लेसॉल टाकलेलं आहे, ते महत्वाचं आहे की कृतज्ञतेने तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही सगळ्यांना ब्लेसॉल करा, ब्लेसिंग द्या, सर्वांचं भलं होऊ द्या अशी इच्छा करा. एवढंच करायचं आपल्याला आणि काही करायचं नाही. बाकी सगळं आपोआप, मी पुन्हा शब्द वापरतो, आपोआप होणार आहे. अंतर्मन सगळी व्यवस्था तुमच्यासाठी करणार आहे. तुम्ही काळजी करायचीच नाही, कुठली काळजी घ्यायची, फक्त काळजी करायचीच नाही. निवांत राहायचं, होईल की नाही याचा विचार नाही करायचा. ही आहे ना, ही एक मनाची बैठक आहे. ही जर तुम्हाला जमली ना तर तुम्हाला आयुष्यामध्ये काहीच बघायला नको, सगळं आपोआप होईल. शांत राहता आलं पाहिजे. शांत राहतं म्हणजे निवांत झोपून नाही राहायचे. निवांत म्हणजे फक्त कामामध्ये लक्ष, रिझल्टच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फळाकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून ते कर्मण्यवाधिकार असते, महाफलेषु कदाचित म्हटलंय ना, त्याच्यामध्ये खूप खोल अर्थ आहे, तो सद्गुरूमुळेच कळतो. नाही तर लोक म्हणतात फळाची अपेक्षा न काम करायला काय अर्थ नसतो. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं म्हणजे गडेगिरी, असं सद्गुरू नाही म्हणत. पहिली गोष्ट, सद्गुरूंनी काम कसं करायचं शिकवलं आणि फळाची अपेक्षा ठेवू नको. जेवढी अपेक्षा ठेवशील ना तेवढं बहिर्मनामध्ये गडूळ होईल, बहिर्मन तुझं गडूळ व्हायला लागेल. बहिर्मनामध्ये चिंता, काळजी सगळी निर्माण होईल आणि त्याचा इफेक्ट अंतर्मनावर होईल आणि शेवटी तू फेल. म्हणून फळाची अपेक्षा ठेवायची नाही. फळ हे मिळणारच, मनामध्ये फळ हे मिळणारच. कसं मिळेल? सद्गुरू बघून घेतील. आपल्याला काय करायचं? सद्गुरू बघून घेतील, अंतर्मन बघून घेईल, ते बघून घेईल. आपण फक्त एक लक्षात ठेवायचं, आपण फक्त निवांतपणे काळजी करायची नाही कुठल्याही बाबतीत. कुठलेही असू दे, कितीही कठीण गोष्ट असू दे तुमच्यासाठी, तुम्ही काळजी करायची नाही. तुम्ही फक्त आपलं काम चोख, आपलं काम जे आपल्या वाट्याला आलेलं काम चोख करत राहायचं. आणि सद्गुरूंनी जे सांगितलं त्याप्रमाणे लव वर्क अँड ब्लेस वर्क, ह्या पद्धतीने जर तुम्ही काम करत राहाल तर तुमचा उत्कर्ष सहज होईल. कारण अंतर्मन हे तुम्हाला द्यायलाच बसलेलं आहे. अंतर्मनाला तुम्हाला काही द्यायचं नाही असं नाहीये. अंतर्मनाला की बाबा चला याला देऊया नको असं नाहीये. अंतर्मनाला तुम्हाला द्यायचंच आहे. अंतर्मनाला खरं सांगू, तुम्हाला खेचत न्यायचंय वरती न्यायचंय. कारण अंतर्मनाला वरतीच जायचंय. बहिर्मन जेव्हा निवांत आणि बंद होईल तेव्हा अंतर्मनाचं रूपांतर दिव्य मनामध्ये होणार आहे आपण. कारण त्याला वरतीच जायचंय ना, त्याला दिव्यत्वाकडेच जायचंय. अंतर्मनाला तुम्ही खेचून खाली आणताय. म्हणून बहिर्मनामध्ये आपण जेवढी निवांत राहाल आणि फक्त कामावर लक्ष, कोणाचाही मत्सर नाही, कोणाचाही आपण दुसऱ्यांच्या बाबतीत कंपॅरिझन कधीच करायची नाही. आपण जेवढी कंपॅरिझन करू ना तेवढे आपण दुःखात पडू आणि तेवढं आपलं मन आहे ना कधीच निवांत होणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून मला सगळेजण यशस्वी व्हायला पाहिजे. आणि मला आहे ना सगळेजण फोन करत असतात, जॉब मिळत नाही, हो जॉब नाही, आणि मग शिवाय देत असतात आपल्या जॉबला. काल मला एक फोन आला कल्याणकीकडून तरी, मला म्हणतो काय की मला माझ्या मुलांनी इंजिनिअरिंग केलंय. बघा, माझ्या मुलांनी इंजिनिअरिंग केलंय, तो गेले 4 वर्ष झालं जॉब मिळत नाही. तर मी म्हटलं आता काय करतोय तो? अरे जॉब करतोय पण 20-25 पगार आहे, काय अडचण आहे त्याला. त्या पगाराला काय अडचण आहे, पैशाला काय अडचण आहे, काय इन्क्रिमेंट देत नाहीत, हे देत नाही, ते देत नाही, परमनंट करत नाही. नाही बोलत बसलो होता. माझं डोकं इतकं संतापलं होतं. म्हणजे याला मला काय कळलेलंच नाही जीवन विद्या म्हणजे काय. हे नाही म्हणू नको, जे आहे ना त्याच्याबद्दल कृतज्ञ राहा, त्या कामामध्ये लक्ष घाल, तुला कोणतरी उचलेल लगेच. लोकांना कळतच नाही या सगळ्या गोष्टी. हे बघा, चांगला माणूस सगळ्यांना पाहिजे असतो. वशिल्याची माणसं जास्त नको असतात कुणाला. चांगला माणूस जो काम करतो तो सगळ्यांना पाहिजे असतो. म्हणून आपण जेवढं चांगलं काम करू तेवढं तुम्हाला तुमच्यावर लक्ष सगळ्यांचं असतं, लक्षात ठेवा. सगळ्यांचं लक्ष असतं चांगल्या माणसांवर आणि पिकअप करतात. मी कितीतरी माणसं असतो की ती कंपनी सोडून जेव्हा जातात, मोठे मोठे बॉस जेव्हा कंपनी सोडून दुसरीकडे जातात
तेव्हा ते आपल्या जुन्या कंपनीत चांगली माणसं खेचून घेऊन जातात. का घेऊन जातात? कारण त्याला सर्वाईव्ह व्हायचं असतं तिकडे, त्याला सक्सेसफुल व्हायचं असतं आणि तो त्या माणसावर अवलंबून असतो, तर तो त्याला खेचून घेऊन जातो. म्हणून एक लक्षात ठेवायचं की अंतर्मन तुम्हाला द्यायला सक्षम आहे हे पहिलं तुमच्या मनामध्ये रुजू द्या. अंतर्मन कॅन डू एव्हरीथिंग हे तुमच्या मनामध्ये रुजू द्या. मग तुमच्यामध्ये हा जो अभावाचा भाव आहे ना हा कमी होत जाईल. म्हणून हे सगळे मत्सर, हे सगळ्या गोष्टी जे आहेत ना, क्रोध कशामुळे येतो? काहीतरी नाही झालं की क्रोध. हे सगळ्या ज्या षड रिपू आहेत ना याचा संबंध अभावाशी आहे, लक्षात ठेवायचा, अभावाशी. म्हणून ह्या षड रिपूवर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर पहिल्यांदा हा अभावाचा भाव बंद करून टाका आणि अबंडन्सचा भाव आपल्याजवळ आणा. नाही मिळालं, ओके, याच्यापेक्षा चांगलं मिळणार आहे. साधी गोष्ट. एखादी गोष्ट नाही घडली आपल्यासाठी चांगली, एखादा जॉब नाही मिळाला, लगेच पहिला विचार काय आला पाहिजे? त्याच्यापेक्षा चांगला जॉब मिळणार आहे म्हणून हा नाही मिळाला. आणि असं होतं, हे लक्षात ठेवा. आपण मागे वळून जेव्हा बघतो ना तेव्हा कळतं की अरे बरं झालं ते नाही दिलं, नाही मिळालं ते. असं बऱ्याच वेळा मी बघितलेलं आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपण शांत राहायचं. काम, क्रोध, इच्छा मनात ठेवायची, पण नाही मिळालं म्हणून चिडून जाणं काय नाही. माझे लोक येतात, काय नाही बाबा जीवन विद्येमध्ये येऊन सुद्धा असं कसं यांनी उपकार केले माझ्यावर जीवन हा एक शब्द प्रत्येकाचा असतो. आणि त्याला बाजूचे लोक त्याला खतपाणी घालत असतात. कोणाच्या घरी कोण गेलं ना, असं कसं झालं जीवन विद्येमध्ये असतो? रे जीवन विद्येमध्ये काय म्हणतात त्याला, अमरत्वाची काय सर्टिफिकेट घेऊन घेतो आम्ही सगळ्यांना. हे तुमच्याकडे कसं काय घडलं? एवढं तुम्ही करता, एवढं करता, म्हणजे काय करता मला माहित नाही. तेव्हा हे जे सगळे षड रिपूवर तो तुम्हाला विचार म्हणजे विजय मिळवायचा असेल तर फक्त काम ही इच्छा डोक्यात ठेवा. नाही मिळालं तर क्रोध नाही पाहिजे. उलट म्हटलं पाहिजे की ह्याच्यापेक्षा चांगलं माझ्यासाठी वाट बघते. हा भाव म्हणजेच हा आहे त्याचा भाव. नंतर काय झालं? लोभ थांबायचं कुठे? सद्गुण शिकवलेलं आहे, थांबायचं कुठे? लोभ जे मिळेल ते आपल्याला आणखी मिळालं तर हरकत नाही, पण त्याच्यासाठी मागे लागायचं नाही. अंतर्मन तुम्हाला देत राहणार आहे, जेवढं द्यायचं तेवढं. तुम्ही फक्त अंतर्मनाकडे मागायचं काम करायचं, त्याच्यानंतर अंतर्मनामध्ये लुडबुड करायची नाही. एवढं जर आयुष्यामध्ये तुम्ही केलं तर तुम्हाला सुखच सुख तुमच्याकडे येईल, सुखच सुख येईल. तेव्हा आता टाइम झालेला आहे. मी काम, क्रोध ह्या विषयावर भरपूर बोललेलं आहे. पुढे आता मी आनंदामध्ये जाईल किंवा जाणीवेच्या मध्ये आणि काय राहिलं असेल तर ते मी बघतो. ते जाणीवेमध्ये मी घुसीन नंतर आता परत. पण हे जे षड रिपू आहेत ना ह्याच्यावर तुम्हाला काम करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यावर आपल्याला काम केला पाहिजे. हे सगळ्या गोष्टीवर आपण विकसित करण्याचा प्रयत्न करू. हे सगळे काम, क्रोध जे विकार आहेत ना ते विकसित करण्याचा प्रयत्न करू. आणि विकसित करण्यासाठी हा जो भाव आहे ना बहिर्मनामध्ये पकडण्याचा, अबंडन्सचा भाव पकडणं, हा खूप महत्त्वाचा भाव आहे. आणि लवकर या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला या षड रिपूपासून तुम्ही विकसित व्हा. षड रिपूचं रूपांतर विकसित गुणामध्ये होईल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये सगळं चांगलं मिळेल.